हॅलो, गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी मी असा लाँग व्हिडिओ शूट करत आहे आणि आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर पण केलेला आहे. तर चैत्र नवरात्री विशेष असा हा व्हिडिओ असणार आहे आणि माझी नेहमीची सुरुवात अशी सकाळी सकाळी होते. तर नवरात्रीमध्ये मी निश्चितच आणखी माझी लवकर सुरुवात होते दिवसाची आणि सकाळ सकाळचा विवाह खूप खूप सुंदर असतो आणि आपण आपला दिवस कसा स्पेंड करायचा हे खरं तर आपल्यावरच डिपेंड असतं. आणि मला खूप आवडतं सकाळी उठायला, झाडं झुडपं यांच्यासोबत सकाळचा टाईम स्पेंड करायला मला खरंच खूप खूप आवडतं आणि सकाळी सकाळी अगदी छान आणि प्रसन्न वाटतं. आणि लाँग व्हिडिओ करायला खरंच खूप वेळ लागतो, पण आज चैत्र नवरात्रीनिमित्त तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे खरं तर. आणि तुम्ही तुमची मॉर्निंग पण अशीच सकाळी लवकर सुरुवात केली तर खूप खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि बघा, माझी सकाळची साफसफाई वगैरे झाल्यावर नंतर बाहेरचा ओटा सगळा धुतल्यावर मी अशी छान प्रकारे जे मी लक्ष्मीचे पावलं आणि गाईचे पावलं हे परमनंट काढलेले आहे मी ॲक्रेलिक कलरने. पण काही विशेष दिवस असले तर त्यावर मी असं हळदी कुंकू किंवा लाल रांगोळी किंवा पिवळी रांगोळी दोघं यूज करून असं डेकोरेट करते आणि छान दिसतात. कारण बाहेर काढलेले लक्ष्मीचे पावलं रांगोळीने लवकर पुसले जातात म्हणून मी असे ॲक्रेलिक कलरने परमनंट काढलेले आहे. पण विशेष दिवशी त्यांना असे येलो आणि रेड कलरने डेकोरेट करते, आणखीन छान दिसतात. आणि नवरात्रीमध्ये अशा सेवा निश्चित केल्या पाहिजे. खरं तर छोटीशी का होईना रांगोळी दररोज काढली पाहिजे, पण वेळ नसला तर तुम्ही विशेष दिवशी म्हणजे नवरात्री, अक्षय तृतीया, पाडवा असे विशेष सणांना अशी छोटी छोटी रांगोळी तुम्ही निश्चितच दारापुढे काढायला पाहिजे आणि खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. बघा, असं दोघं साईडला मी मेन डोअरच्या दोघं साईडला असे पावलं ॲक्रेलिक कलरने काढलेले आहे. आणि माझा जो सकाळचा टाईम असतो हा पूर्णपणे स्वच्छतेमध्ये, त्यातल्या त्यात देवाच्या पूजेमध्ये जातो. तर आज बऱ्यापैकी मी चैत्र नवरात्रीमध्ये काय काय सेवा करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी आता वरच्या गॅलरीत आलेली आहे. बघा, वरती पण खूप छान फुलं आलेले असतात आणि हे फुलं मी सकाळीच तोडते लवकर अगदी. आणि पूजेला थोडा वेळही असला तर फुलं तोडून हे फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे पूजेच्या वेळेपर्यंत अगदी फ्रेश असतात आणि सकाळी फुलं तोडले तर तेही अगदी फ्रेश मिळतात. पण जरा ऊन पडलं तर फुलं जरा कोमेजतात म्हणून मी फुलं सकाळीच तोडून घेते. आणि चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला जे जे अवेलेबल होतील म्हणजे सुगंधित फुलं, मोगरा, गुलाब निश्चित देवीच्या सेवेसाठी यूज करा. आणि तुमची जी देवी असेल म्हणजे जी कुलदेवता असेल तिची सेवा निश्चित करा. जास्वंद असेल तर जास्वंद, अशा प्रकारची विविध फुलं तुम्ही देवीला वाहू शकतात. बघा, आणि खूप छान फुलं असतात सकाळी सकाळी. आणि हे बेलाचं झाड आहे मी वरच्या कुंडीत लावलेलं. मी आधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे झाडं दाखवलेलं आहेत. आणि हे सुद्धा मी कटिंगने लावलेलं प्लांट आहे, छान प्रकारे ग्रो करत आहे. आणि हा बघा चाफा खूप मोठा झालेला आहे, फुलं खूप आहेत, पण आता पान गळते असल्याने त्याचे पानं गळाले. आणि हे शमीचं झाड तेही खूप छान झालेलं आहे. आणि शमीपत्र ही गणपती बाप्पाला इच्छापूर्तीसाठी वाहतात. मी आधी पण तुमच्यासोबत असा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि त्यानंतरच सुरू झालं माझं रुटीन. सकाळी सकाळी जो असतो माझा हर्बल टी, तो हर्बल टी मी करून घेतला. आणि नवरात्रीमध्ये जेवढं छान प्रसन्न राहता येईल तेवढं छान आणि प्रसन्न राहायचा प्रयत्न करायचा. आणि ड्रेसेस असो की साडी असो, रोज नवीन घालण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि नवीन नवीन कलर आपल्या लाईफमध्ये येत असतात. त्या कलरने सुद्धा आपल्याला आणखीन प्रसन्न वाटायला लागतं. आणि हे बघा, माझं रोजचंच रुटीन आहे की सकाळी पूजेच्या आधी
मी इतर कामं करते त्यावेळेस मी असं रामरक्षा स्तोत्र लावते आणि पूर्ण रामरक्षा स्तोत्र होईपर्यंत माझी बरीचशी पूजेचं आवरलं जातं. आणि घरात सकाळी सकाळी असं खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही तुमची जी इच्छा असेल, रामरक्षा, हनुमान चालीसा असे वेगवेगळे स्तोत्र तुम्ही लावू शकतात. कुलदेवतेचं स्तोत्र असतं, दुर्गा स्तोत्र, असे बरेच स्तोत्र तुम्ही सकाळी लावू शकतात. आणि कुठल्या गोष्टीचा बेनिफिट कसा घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड असतं. आता मोबाईलचा बेनिफिट आपण कसा घ्यायचा हे सुद्धा आपल्यावर डिपेंड आहे. मोबाईल कसा यूज करायचा, तर आपण जर त्यात चांगलं लावलं तर निश्चितच आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं आणि कुठल्याही गोष्टीतलं चांगलं घेण्याचा प्रयत्न करायचा असं मला तरी वाटतं. आणि हे माझ्या घरच्यांचं रोजचंच रुटीन. मी पूजा करत असते, त्यांची अंघोळ झाली की रोज 1-2 मिनटं देवाचे पाय पडतात. पूजा नाही पण देवाचे पाय निश्चित पडतात. पूजेचं काम माझ्याकडे असतं. आणि सगळ्यात प्रथम पूजेची सुरुवात करायची असली तर ती असते दिव्याने. आधी दिवा लावायचा, प्रज्वलित करायचा, हळद कुंकू अक्षता घालायच्या, तुम्ही जो मंत्र म्हणतात तो मंत्र म्हणायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची. माझी रोजची पण सुरुवात अशीच असते, पण चैत्र नवरात्रीच्या ह्या विशेष सेवा आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि बघा मी नंतर त्याच्यामध्ये जवाधू पावडर म्हणून असते सुगंधित, ती दिव्यात घातलेली आहे. आणि हा जो दिवा आहे माझा आरतीचा, तो तुपाचा दिवा आहे आणि त्याच्यामध्ये 2 लवंग, 1 विलायची आणि कपूर असं मी ॲड करते. आणि नवरात्रीची पूजा ही माझी अशाच पद्धतीने होते. आणि आरतीमध्ये निश्चित मी नवरात्रीचे 9 दिवस 2 लवंग आणि विलायची यूज करत असते. आणि त्याच पद्धतीने देवीची आरती करायची. आणि पूजेच्या सुरुवातीच्या आधी सर्वात प्रथम घंटी आणि शंख या दोघांची स्नान घालून व्यवस्थित गंध अक्षता लावून पूजा करून घ्यायची. कारण घंटा नाद झाल्याशिवाय पूजेची सुरुवात होत नाही. म्हणून आधी घंटा आणि नंतर शंख या दोघांचे शुद्ध जल, दूध याने अभिषेक करून पूजा करून अंघोळ करून घ्यायची. आणि स्वच्छ पुसून घेऊन चंदन वगैरे लावून दोघांची स्थापना झाल्यानंतर मग इतर देवांच्या आंघोळीला सुरुवात करायची. आणि पूजेला गाईच्या दुधाचा यूज करा. जे अवेलेबल असेल ते करू शकतात, पण मला गाईचं दूध मिळतं आहे म्हणून मी गाईच्या दुधानेच पूजा करते. छोट्या तांब्यामध्ये गाईचं दूध आणि त्यात थोडं पाणी ॲड करून मी सगळ्या देवांचा अभिषेक त्याच पद्धतीने करते. आणि चैत्र नवरात्रीमध्ये ज्या विशेष सेवा असतात, खरं तर रोजच करायला पाहिजे, पण वेळेच्या अभावी किंवा वेळ नसल्याने आपण काही दिवस विशेष वेळ काढून सेवा करतो. तशी नवरात्री असली तर निश्चित गाईच्या दुधाचा उपयोग पूजेमध्ये करा. देवांना स्नान घाला. घंटा आणि शंख या दोघांची स्थापना झाल्यानंतर सर्वप्रथम येतो गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाची छानपैकी अशी प्रसन्न मनाने पूजा झाल्यावर दुधाने, दह्याने, जलाने अभिषेक झाल्यावर मस्तपैकी गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर त्याला शमीपत्र, बेलपत्र, फुलं वगैरे तुम्ही वाहू शकता. आणि त्यानंतर सर्वप्रथम कुलदेवीचा टाक, हा तुळजाभवानीचा टाक आहे, जी आमची कुलस्वामिनी आहे, तिची सेवा करायची. आणि नवरात्रीमध्ये निश्चितच आपल्याकडे तरी नवरात्र ही खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट होत नाही. नवरात्रीची पूजा जरी मोठ्या प्रमाणावर होत नसली तरी सुद्धा खूप मान्यता आहे या नवरात्रीची. आणि गडांवर, देवीच्या मंदिरांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवीची सेवा केली जाते, आराधना केली जाते. आणि उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही नवरात्री सेलिब्रेट केली जाते. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्ही श्रीयंत्राचा अभिषेक दह्याने, दुधाने, पंचामृताने आणि विशेष म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं गाईचं दूध नक्की यूज करा. तर बघा मी आधी श्रीयंत्राची, आणि हे माझं स्फटिकचं श्रीयंत्र आहे, मी श्रीयंत्रावर पण आधी तुम्हाला
भरपूर पूजा कुंकुमार्चन वगैरे सांगितलेलं आहे. आणि चैत्र नवरात्रीमध्ये निश्चित रोज अगदी चैत्र नवरात्रीमध्ये श्रीयंत्राचं स्नान वगैरे घालून कुंकुमार्चन करा. खूप प्रभावी आणि खूप छान अशी सेवा असते. आणि चंदन वगैरे लावून सुगंधित चंदन येतात भरपूर. तर तुम्हाला जो सुगंध आवडत असेल त्या सुगंधाचं चंदन तुम्ही यूज करू शकता. पण देवीसाठी निश्चित गुलाब, चंदन, मोगरा अशा प्रकारचं सुगंधित अत्तर तुम्ही वापरू शकतात. आणि श्रीयंत्राची सेवा ही माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची असते. मी आवर्जून चैत्र नवरात्रीमध्ये श्रीयंत्राची सेवा करते. आणि बघा असे छान प्रकारे मी कमळगट्ट्याची माळासुद्धा श्रीयंत्राला केलेली आहे. आणि त्यानंतर श्रीयंत्राला स्थापन केल्यानंतर श्रीयंत्राचं कुंकुमार्चनाला सुरुवात करावी. आणि तेही श्रीसूक्ताने. मी आधी पण तुम्हाला श्रीसूक्त सांगितलेलं आहे. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरथस्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मी जात वेदो माव तां माव जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी. अशा पद्धतीने पूर्ण श्रीसूक्त म्हणून श्रीयंत्राचं कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे. आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर सगळ्या देवांचं स्नान झाल्यानंतर सगळ्यात शेवटी असतं ते म्हणजे शिवलिंगाचं स्नान सगळ्यात शेवटी करायचं. आणि छानपैकी शिवलिंगाला स्नान झाल्यानंतर मी असं छान चंदन वगैरे लावून सजवते. आणि त्यानंतर माझी पूजेची पूजा पूर्ण होते. आणि बेलपत्र अवेलेबल होत असलं तर निश्चित रोज व्हायचं. माझ्याकडे होतं अवेलेबल, कारण बेलाचं झाड आहे त्यामुळे मी रोजच शक्य तेवढ्या वेळा शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करत असते. तर बघा अशा पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये माझ्या विविध सेवा असतात ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर तुमच्याकडे जेवढे फुलं असतील ते तुम्ही देवाला अर्पण करून मनोभावे सेवा करून मग देवाला नैवेद्य द्यायचा. जे फळं अवेलेबल असतील त्या फळांचा नैवेद्य तुम्ही देऊ शकतात. आता पहिलं फळ आलेलं आहे नवीन ते म्हणजे आंबा, म्हणून मी आंब्याचा नैवेद्य देवीला अर्पण केला. आणि देवाला नैवेद्य वगैरे अर्पण झाल्यानंतर करायचा आहे तो म्हणजे जप. आणि काही चुकलं वगैरे क्षमा प्रार्थना करून देवीची क्षमा मागून नैवेद्य वगैरे अर्पण करून आपली पूजा पूर्ण करायची असते. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी 99 मंत्राचा जप करते. 99 मंत्र म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे असा मंत्र जप तुम्ही करू शकता. ह्या देवीच्या काही विशेष सेवा मी ज्या तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि काही ना काही एक नियम चैत्र नवरात्रीमध्ये निश्चित ठेवा रोज नवरात्रीमध्ये, की जसं संध्याकाळच्या वेळेस घरात लवंग आणि कापूर जाळायचा. त्यानंतर आपल्या कुलदेवतेच्या जो टाक असतो त्याचा दुधाने दह्याने अभिषेक करायचा. किंवा आपलं जो दक्षिणावर्ती शंख आहे जो तुम्हाला समोर दिसतो आहे त्या शंखाने अभिषेक करायचा. अशा विविध काही महत्त्वाच्या सेवा तुम्ही रुटीनमध्ये निश्चित ठेवा. नवरात्रीमध्ये फार प्रभावी सेवा असतात ह्या. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती आणि मग देवीची आरती अशी करून आपली पूजा पूर्ण करायची. आणि अशा प्रकारे मी हा व्हिडिओ चैत्र नवरात्री विशेष म्हणून तुमच्यासोबत शेअर केला. काही छोटंसं मॉर्निंग रुटीन. तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट करून निश्चित सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि बघा सगळी पूजा झाल्यानंतर मी भारत माता की जय, श्री खंडेराय महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री सदानंदाचा विजय असो. श्री स्वामी समर्थ माऊली की जय. अशा पद्धतीने
जे जे कार करते कुलदेवीचा, तर तुम्हीही करू शकता. आणि मग शंखनाद करायचं. आणि बघा, हा जो शंख आहे हा रिअल ओरिजिनल शंख मिळालेला आहे मला. याला वामनावरती शंख असं म्हणतात. आणि नंतर आपण शंखध्वनी केल्यानंतरसुद्धा त्याला चंदन लावून, गंध वगैरे लावून व्यवस्थित पाटावर ठेवायचा. आणि त्यानंतरची सेवा, शेवटची सेवा म्हणजे नवरात्रीमध्ये असं तर तुम्ही दर गुरुवारी करू शकता. तुळशीमध्ये गाईचं दूध अर्पण करायचं. आणि जर तुमचं असं नाही जमलं किंवा वेळ नसला तर तुम्ही नवरात्रीमध्ये विशेष म्हणजे तुळशीला गाईचं दूध अर्पण करायचं. तर असा होता आजचा व्लॉग. चला बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. आणि लॉंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. मी टाकण्याचा प्रयत्न जरूर